ती छकुली खिशात माया खळकू नाही हे म्हणते चाल फिरायले हा कायले चालतं मरे. नमस्कार, पॉडकास्ट विथ प्रणवमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेत विश्वासराव, ज्येष्ठ संगीतकार, ज्यांनी पेडा जनता पक्ष अशी सुंदर गाणी लिहिली, गाजलेलं गाणं. आता आपण त्याच्याशी चर्चा करूया. तर कसं वाटतंय तुम्हाला या पॉडकास्टमध्ये येऊन? जसं की मला या कॉलेजमध्ये आल्यावर वाटलं होतं तसंच आहे. म्हणजे काही सविस्तर तुम्ही सांगू शकता का? हे मला जायचं होतं IIT मध्ये, पण आलो शेवटी IIT शिवाजीनगरमध्ये. IIT साठी काय प्रयत्न केले तुम्ही? IIT साठी भरपूर केले, जसं की हैदराबादला गेले तिथे जाऊन बक्षिसी केली. त्यानंतर आलो, मार्क एकदम मस्त पडले, मग IIT शिवाजीनगरमध्ये ऍडमिशन घेतलं. तर IIT करायच्या नादात तुम्ही ही 3 गाणी कशी काय बनवली? हा, तर ते मला मोटिवेशन आलं की आम्ही एकदा असंच बसलो होतो बॅडमिंटन हॉल समोर, तर तुम्ही पण होता, तेव्हा आपण lyrics लिहित होतो. तेव्हा अरे बघा, माझा काही त्यात समावेश नाहीये. तुमचाच तर मी तुम्हाला पहिल्यांदा भेटतो आज. अर्धी लिरिक्स तर तुम्हीच मला आयडिया दिली लिहायची. कधी? हा, तेव्हा हे बघा. पण बसलो होतो तेव्हा. काही बोलू नका, आपण सविस्तर चर्चा करायला गांभीर्याने बोला. तर आपण बस सुयश होता माझा एक मित्र, अच्छा. हा, त्यानं लिरिक्स लिहिली त्या, आणि शेवटी मग त्याने लिरिक्स लिहिलं, कॉम्पोज ते करायचं होतं. सो मग थोडेसे लिरिक्स मी ऍडजस्ट केला. माझा एक सिंगर आहे मित्र, बर, ओमकार म्हणून, सर्च करा त्याला, शाउट आउट टू यू ब्रो. शाउट आउट टू ओमकार. तर त्याच्याकडून मग आम्ही हे गाणं म्हणून घेतलं. नागपूरचं लोकेशन भाऊ, त्याला लाईक करा. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 पे इतनी अच्छी पार्टनरशिप चल रही. हो भाई, मारो मुझे मारो. आणि तुमचं नाव काही व्यक्तींबरोबर जोडलं जातं. ऐक, आता जसं की माझे गाणे फेमस झाले, त्यानुसार मग व्यक्ती पण फेमस होतो. तर तो व्यक्ती फेमस झाले की त्याच्यासोबत असे काही नावं जुळतात. पण शाल ऊंचा उड़ने के लिए पैदा हुआ हूं मैं. पूरा आसमान अपनी मुट्ठी में करना है मुझे. अभी तो सिर्फ शुरुआत हुई है यार. आगे देख कहां कहां जाता हूं मैं. अच्छा. म्हणजे की त्या व्यक्तीची इमेज बर्बाद करण्यासाठी. आता त्या दिवशी माझ्या सूत्रांनी सांगितलं की तुम्ही त्याच्याशी बोलताना सापडले. ते माझ्याशी बोलत नव्हते. आता एखादा हे व्हिडिओ, बघा, आमच्याकडे प्रूफ आहे. हा, तर ऐका, आता तुम्हाला प्रूफ दाखवू शकतो. दाखव रे प्रूफ. हा, तर ऐक, त्या व्हिडिओमध्ये मी कुठं बघतो, आम्हाला तर तिच्याकडे बघताना दिसत. नाही दाखवा व्हिडिओ. दाखवा म्हणजे असं दाखवा म्हणजे Video दाखवलं तर दाखव. काय देणार तुम्ही? अरे दाखवा व्हिडिओ. आम्हाला नक्की कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी आहे ना, त्या व्यक्तीकडे मी बघत असतो, कारण मी मान्य करतो. आणि मला एक प्रश्न होता, हे सेलोनोफिल म्हणजे काय? ते मी पहिल्यांदा शब्द ऐकतो. हा, बट त्याचा अर्थ असा होतो की सेल्फ लव्ह. तर तुमचा आता फिरण्याचा प्लॅन चालला होता, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता का? त्याबद्दल नाही, कारण आमच्या वर्गात उद्धव ठाकरे सारखे खूप सारे व्यक्ती आहेत. त्याच्यात सगळ्यात टॉपला येतो तो प्रणव जानसे. अच्छा. नाही, मी त्यांच्याबद्दल भरपूर ऐकलंय. रोल नंबर 11. तो असा आहे की तो स्टार्टिंगला हा बोलतो, एंड मोमेंटला तसाच. पण मी त्यांच्या बरोबर ऐकलंय, तो खूप चांगला माणूस. नाही, ते चुकीचं ऐकले. अच्छा. म्हणजे तुम्ही आता लाईव्ह मध्ये बोलताय की एखाद्या पत्रकाराला की तुमचं चुकीचं आहे असं म्हणणं आहे का तुमचं? प्रणव जानसे चुकीचं. म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही अकार्यशील पत्रकार आहोत? प्रणव जानसे, म्हणजे आम्हाला जी माहिती कळली, आमचे जे सूत्र आहेत ते चुकीचे आहेत थोडक्यात, आणि तुम्ही बोलताय ते खरं. तुमचे सूत्रधार कोण आहे ते तुम्हालाच चुकीची माहिती देत. बरं, कुठे जात होते तुम्ही? आम्ही विला करायचं चाललो होतो, विला. लोणावळा. नक्की? आणि मग ते कॅम्पचं बोलत होते त्याचं काय? हे आधी झालं, ते कॅन्सल झालं ना, मग परत विलावर आपण शिफ्ट जातो, कारण प्रणव जानसे बोलला होता कॅम्पिंगला नका, मग विलाला जा. बोललं चालतंय, ठीक आहे जाऊ. आणि किती जण होते? 8 जण होते. अरे बाप रे, ये खेला है. कितीचा प्लॅन होता? म्हणजे
किती जणांचा प्लॅन होता मुळात? हा तर मग आता काही काही गावाला गेले ते कॅन्सल 8 जणांमध्ये तर आरामशीर होतं ना तिला. कोण नमूद करू शकता का तुम्ही नाव? नमूद करू शकतात की असे की एक आहे जो की मयूर हम्म. सगळ्यात व्यक्ती. शिवाय आपलं पॉडकास्ट युट्यूबवर जाणार आहे, गाईडलाईन्स आहेत काही, त्यामुळे शिवाय वापरू नका. ओके ठीक आहे. बीप करा. सगळ्यात चादरबोत व्यक्ती चालू शकतो ना. हा चालतंय चालतंय. तर तो एक आहे की तो बोलला हमारी तरफ से तुमको खाओ. हा. आमच्या इथे फक्त हा. थोडे बीप करण्यात येईल. तर बीप करा. मग कट कट. अं, नाही चालू राहू द्या. का पार्ट कट करा. तर मग तो बोलला होता की मला सोमवारी लग्नाला जायचं सकाळी, कोणाचं लग्न? त्याच्या मित्राच्या बहिणीच. तर तो लग्नाला जायचं बोलला. हे सगळ्यात सोमवारी सगळ्यात पहिला तो कॉलेजमध्ये तोच टपकला. आता लग्न कॅन्सल झालं का पोरगी पळून गेली का तो कुठं गेला तर ते माहिती. आता अशी व्यक्ती असल्यावर वर्गामध्ये तर मग प्लॅन करणाऱ्यांनी काय क्या करूं मैं मर जाऊं? पानी पी मेरी कोई फीलिंग नहीं है। हाँ ठीक है पानी पी तुम्हारी फीलिंग तुम्हारी, ਤੁਹਾਡਾ ਕੁੱਤਾ ਟੋਮੀ, ਸਾਡਾ ਕੁੱਤਾ ਕੁੱਤਾ। पण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न. वैयक्तिक प्रश्न. मग तुम्ही गाणं गेला. तो आधी काय बोलला तो येणार आहे. बरं 7 जण राहिले. 7 जण तर जाऊ शकत होता. 7 जण मग एक जण कॅन्सल झाला त्याच्यामुळे जो प्रणव जानजे त्याच्यावर दुसरा कॅन्सल झाला. कारण ते कसं थेंबे थेंबेचं हे असेल तसे नसतं. तुम्ही पण कॅन्सलच झाले ना पण शेवटी. आणि मग शेवटी आम्ही 4 जण राहिलो आणि 4 जणांमध्ये विडा कुठं पहिला जो कॅन्सल झाला त्याला कसं तुम्ही नाव ठेवू शकता? पण ते जो पहिला नाव जो पहिल्यांदा कॅन्सल झाला त्याला तुम्ही नाव नाही ठेवत आहे. जो लास्टला कॅन्सल झाला त्याला नाव ठेवत नाही. जो मध्ये कॅन्सल झाला त्याला कसं काय तुम्ही नाव ठेवू शकता? पक्षामध्ये एक फुटला ना 10 जण पहिला फुटतात. कोण फुटला? पहिला प्रणव जानजेच फुटला. कसा काय? हा कारण तोच बोलला त्याची 13 जण आहेत. त्याची 13 जण मीटिंग आहे. त्याची 13 जण आहेत. मीटिंग हे आहे. बघा 13 जण आहेत. ऐका ना किती जण आहेत मंडळी मला सांगा. प्लॅन मध्ये किती जण होते? 13 जण नव्हते. किती जण होते? 13 प्लॅन मध्ये 11 जण होते. ठीक आहे. पहिलं कोण गेलं? पहिला जानजे गेला. कसा काय? हा चला 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 चला. त्याला काय करायचं? कुठं बोलताय? आमच्याकडे प्रूफ आहेत. हा, बोल आहे आमच्याकडे. विचार. आमच्याकडे विचारा. पोल आहे. ओ दाखव तो पोल. पोल खोल करून टाका त्यांचे. मालिक इसको रत्नागिरी पूछो रत्नागिरी हे काय मग एक पहिलं काय? गृहस्थ दाखवतो. दोन्ही ठिकाणी गेले त्यांनी. हो पण नाही पण. केतन भोजने म्हणून आहे आमच्याकडे सगळा डेटा. त्यांना कन्सिडर नका करू वर्गात. यांना का कन्सिडर करू नका? ते नंतर म्हणजे आले. तुमचं म्हणणं आहे तुम्ही एका मुलाला टार्गेट करताय. एक सज्जन सोजवळ मुलगा आहे तो माझा. सज्जन सोजवळ नाही. माझ्या ओळखीचा आहे तो मुलगा. हा सज्जन सोजवळ मी नाहीये. बघितलंय त्याला. माझ्या समोर वाढलाय तो. तुमच्या लहानाचा समोर मोठा झालाय नाहीये. माझ्या समोर. क्या बनने की चाहत है IAS बनना चाहता हूं। म्हणजे त्यांना दिसतंय का कुठं नाव? झूम करा. झूम. कॅमेरामॅन झूम करो. दिला का कधी पण समोर होणाऱ्या गोष्टी आणि पाठीमाग कॅमेरा पाठीमाग होणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे बघा. म्हणजे ते समोर दाखवते असे पाठीमाग वेगळेच खेळ. खेळ कुठले ते? प्रणव जानजेला जेव्हा तुमच्या पॉडकास्ट मध्ये येईल ना तेव्हा त्याला विचार. नाही ते खूप मोठे माणसं आहेत. ते अशी वेळ देत नाही कोणाला. त्याला विचार तुम्ही सांगा ना. तुम्ही आता इथं आहे. आणि तुम्ही हे त्यांच्या बघा तुमच्या मनात काय ते आम्हाला कळलं पाहिजे. सगळ्या जनतेला कळलं पाहिजे. वेळ आली की सगळं बाहेर येईल. मग आत्ता काढा ना. वेळ आहे आता. ही वेळ नाही जी बरोबर वेळ आलं. माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला. आज तुम्ही कसे काय आले? आम्ही याचे बुक्स रिटर्न करायला आलतो. सर्वांचा तर कॉमन ऑफ लेक्चरचं कॉमन होतं. बुक दिल्या. बुक दिल्या त्यांना. ऑडियन्स मधनं पण आपण विचारू शकतो प्रश्न. त्यांना काही अडचणी असतील हात वर करू शकता तुम्ही. हे बघा ते तिकडे बसले. त्यांना एक प्रश्न आहे. ऑडियन्स मध्ये काही आपले प्रेक्षक बसले. त्यांना काही कुतूहलाचे प्रश्न आहेत ते आपण विचारू शकतो. तुमची संमती असेल तर विचारूया का? विचारा. तुम्हाला कोणाला विचारायचे आहेत का प्रश्न? हा ते बघा ऑडियन्स मध्ये बसलेत. सांगा काय विचारायचंय? आपलं स्वर्गात स्वागत असो. वा 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 खरे बाबा तुझी इथं खूप वाट. तर स्टार्टिंगला पॉडकास्ट हा गाण्याच्या हेतूने चालू झाला होता. तो भरकटत गेलेला आहे. तर मी पॉडकास्ट जे करत आहेत प्रणव म्हणजे यांना विनंती करतो की त्यांनी
गाण्याच्या बद्दल जो स्टार्ट झाला होता त्याच्यावर जास्त क्वेश्चन विचारावे. वा वा, सुंदर असा प्रश्न विचारताय. त्यांना प्रश्न विचारायला लावलं तर ते आम्हालाच सल्ले द्या. म्हणजे ते जाऊ द्या. बर, हे गाणं जे तुम्ही लिहिलंय कोणतं, आता कुठलं लिहिलंय तुम्ही? पेढा जनता पार्टी, हे तुमचं गाजलेलं. या मागची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्यामागे काय इतिहास? तर पेढा जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहे ते की त्याचं आपलं आदित्यवर्धन सबनीस, आदित्य वर्धन. जे की CR आहे, PCS डिपार्टमेंट. ओके ओके. सो त्यांची जशी आम्ही त्याचं ना पेढा म्हणून पाडलं, कारण ते जरा हट्टकट्टे तशा पेढा करतो त्याच्यावर. मग पेढा पडलं तर मग जसं की ते इलेक्शनला उभे तुम्हाला असं वाटत नाही ही सरळ सरळ रॅगिंग आहे सीआरची? नाही, त्यांची स्वतःची सहमती आहे. पण त्यांनी तुम्ही त्यांचा काय निष्कर्ष त्यांचा पक्ष पण ओपन केलाय, डिस्कॉर्डला तुम्ही बघू शकता. तुम्ही असं सीआरचं काय बघितलं की तुम्ही या निष्कर्षात आला की ते पेढा- त्यांनी पक्ष तयार केला, पेढा जनता पक्ष. बरं. आणि त्यानुसार मग त्या पक्ष जरा फेमस व्हायला लागला, तर त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट दिलं की त्या पक्षावर कार्य बनवा, ते गाणं बनवा. आत्ता मध्यंतरी आपल्या इथे 2 गट पडले होते आणि 2 गटामध्ये टेन्सचं वातावरण झालं होतं. एक म्हणजे सीआर पक्ष हा. आणि दुसरं म्हणजे भावी सीआर पक्ष. आता जे विरोधी पक्ष नेते होते श्रीनिवास कटाने यांची आणि सीआर आदित्यवर्धन सबनीस, या दोघांचं काहीतरी मध्ये झालं होतं, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? तर त्यांचं आता जुळलेलं आहे पुन्हा. तुम्ही नाही काय झालं? सरला किंवा त्या विरोधी पक्ष नेत्यालाच जाऊन विचारायला लागेल, कारण त्यांनाच माहिती तर मग ते झालं. त्या दिवशी वाटलं त्यांची गायाभेट पण झाली. हा, आम्ही ऐकलंय तुम्ही त्यात मोलाचा वाटा दिलाय. आमचा बोलाच वाटत नव्हतं. जो एक ती जी संकल्पना होती त्यामागे तुमचा मोठा हात होता, मी ऐकलंय. आमचा नव्हता मला. त्यांच्या पाठीमागं आपले जे सगळ्यात मोठे व्यक्ती अनिरुद्ध त्याचा हात. नाही मी तर तुम्हाला बोलताना ऐकलं होतं आम्ही की तुम्ही हात पुढे करा. नाही, आम्ही नव्हतो. मैत्रीचा हात तुम्ही पुढे करायला लावला विश्वासराव. नाही, कौन है? अरे अबे चल ऐसकी काय बोलतो? आम्ही नाही. आम्ही मैत्रीचा हात पुढे करायला लावला नव्हता. बघा मंडळी, व्यक्तिमत्व असावं तर असं कधीही क्रेडिट घेत नाही आणि दुसऱ्यांना क्रेडिट देऊन मोकळे होतो. खूप छान. तो हुक मी बोला, तो हुक माझं लिहिलेला नव्हता. ओके. तो सुयश आहे, तो नेहमी त्या आपल्या लोकेश त्याच्या सोबत असतो. सो लोकेश म्हणजे कोण सांगू शकता का? लोकेश प्रेक्षकांना? PCS मधलाच स्टुडंट आहे, आपला मित्र आहे. तो खूप नागपूरचा आहे. अरे हा, ते काल एक बातमी आली होती त्याचा न्यूजला, accident त्यांचा झाला. ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट नाही, ते त्याच्यावर आत्मघाती हल्ला केला. ओ, काय सांगता? हो. काही सांगू शकता का याबद्दल? अरे तो मला बोललो होता ना, प्रणव गांजे, हा, तो देव माणूस आहे. जेव्हा त्यानं आत्मघाती हल्ला केला. म्हणजे काय केलं? आता ते आत्मघाती हल्ला तो त्यानं मुद्दाहून त्याला एका बसच्या खाली ढकलायचा प्रयत्न केला. असं नाही वाटत मला. माझ्या कानावर वेगळी गोष्ट. नाही, तीच आहे. तो देवासारखा माणूस आहे, त्याच्यावर तो वाचला. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? बट जर तो माणूस देवासारखा आहे तर तुम्ही त्या माणसाला हिणवण्यासाठी गाणं का काढता? तो हिणवणं नव्हतं. आता आजकाल भरपूर सारे गाणं आहेत आता याच्यावर, राधाकृष्णावर. अच्छा, हे बघा, 4 मंडळींनी ऐकलं तर ते तुमच्या घरात येऊन राडा घालतील. संस्कृती बचाव संघटना. परत विचारतो, तुम्ही उपमा कम्पेअर कोणाबरोबर करताय बघा. ना, मग आता एक कपलचं नाव, त्यानंतर अजून कोणतं, लैला मजनू. हा, लैला मजनू ठीक आहे. लैला मजनू गोष्ट. लोकेश
आणि त्यांच्या रुमाल बरोबर असलेले संबंध याबद्दल तुम्ही काय त्याच्यावर उजाळा टाकू इच्छिता? नको. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. तर सांगत होता तुम्ही लोकेश यावरनं काहीतरी मित्र होता. तर मग त्यांचं माझा एक मित्र आहे सुयश, त्याला असे बुक्स बनवायचे खूप सवय. ओके. तर तो शायरी पण लिहितो. अरे वा, सांगू शकता का तुम्ही एका? मैं उसे बहुत देर तक देखता रहा कि मैं उसे बहुत देर तक देखता रहा. तो त्यानं तो हुक लिहिता. सो मग त्याच्यानंतर मग ते गाणं झालं. अच्छा. यात तुमचं काय योगदान? आमचं की आम्ही ते गाणं कॉम्पोज म्हणजे त्यानं लिहिलं सगळं. आम्ही सिंगरला घेतलं. ते सगळं की ऑटोट्यून येते सगळं कम्प्रेस करायचं ते गाणं तसं गाणं प्रोड्यूस येते. तर मंडळी, आता आपला कार्यक्रम संपवायची वेळ आली. मी विश्वास यांना शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो. मला सांगा, तुमच्या वर्गातल्या प्रत्येक मुलाबद्दल एक एक शब्द सांगून त्यांचं वर्णन करू. नाव घ्या. तुम्ही एक एक नाव घ्या. आम्ही ठीक आहे, आपण सुरुवात करू CR बरोबर. CR दिलदार व्यक्तिमत्व. श्रीनिवास कटाने. श्रीनिवास कटाने कणकर व्यक्तिमत्व. मयूर कांबळे. मयूर कांबे काय म्हणता येईल. अफजल खान. अफजल म्हणजे काय? म्हणजे की तो असा कधी पण पलटू शकतो. अफजल खान कधी पलटला? हे काही बोलता तुम्ही, हे पटलं नाही मला. नेक्स्ट. अथर्व. हुशार व्यक्तिमत्व. अनिरुद्ध निंबाळकर. अनिरुद्ध निंबाळकर वर्गाची अंबानी. सुयश रणशूर. सुयश रणशूर. एवढा विचार करावा लागतोय म्हणजे खूपच मोठं व्यक्तिमत्व दिसतंय. ते 2-3 नाव आहे त्याला. एक की वर्गातले चॉकलेट बॉय. नाही. त्यानंतर अजून काय म्हणता येईल. देवदास पण आहे. केतन भोजनेची जास्त संपर्क नाही त्याच्यामुळे मग त्यांचं साधा संपर्क. माझं पण अशा तेवढ्या याच्यावरून मी जज नाही करतो. ओके. यथार्थ सायलेंट बॉय. अजून काही नाही सुचत. विश्वास पांचाळ याबद्दल काय तुमचं? माझ्याबद्दल मला विचारून काय फायदा नाही ना. बाकी त्यांना विचारा. लास्ट नॉट द लिस्ट, द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, प्रणव झांजे याबद्दल तुमचं काय मत? प्रणव झांजे. अरे थांबा, भार्गव डोके बद्दल सांगा पाहिजे. भार्गव डोके काय म्हणता येईल. स्पोर्टिव्ह बॉय. काय स्पोर्ट्स खेळ कार्डिओ करता तुम्ही त्यांच्या बरोबर? नाही, म्हणजे की त्याचा इंटरेस्ट बाकीच्या स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे. तुमचा इंटरेस्ट कुठे? आमचा स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे तसा. कबड्डीमध्ये, फुटबॉल. लोकेश यांच्याबद्दल तुमचं काय मत? लोकेश की तो दिलखुश आदमी. प्रणव झांजे बद्दल काय मत? प्रणव झांजे कट्यार सारखा. चला पुढे बघू. विराज धनाने यांच्याबद्दल काय मत आहे? विराज धनाने वर्गात नसतातच. ते अर्धे ट्रेन स्टेशन मध्ये नंतर बस मध्ये असतात. त्यांच्याबद्दल काय म्हणणं. काय वाटते मुंबईकर. आणि एक जोराचा भोंगा आवाज येतो. तर विराज धनाने इथे नाहीयेत. त्यांच्यापर्यंत एक संदेश देऊ इच्छितो. आज 4 वेळा भोंगा वाजलाय. पण ते दिसले नाही. याचा अर्थ काय? ते गेले. 4 फोटो आले सलाईनचे.
काय समजावं? तर ते त्यांचेच फोटो आहे का ते मला माहित. कारण फोटोमध्ये ते दिसत नाही. ओके. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ते खोटं बोल. नाही ते आता तर त्यांना मंडळी विराज दानाने हे खोटं बोलतात असं विश्वास पंचाळ्यांचं मत. अजून काही बोलायचं तुम्हाला? DPS मध्ये तुमचं जास्त लक्ष जातं. नाही असं कारण माझ्या हैदराबादमध्ये एक मित्र होता सोबत पार्थ म्हणून. इसका मतलब है खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेट. तर मंडळी हे होते विश्वास पांचाळ. यांच्या बरोबर आपला पॉडकास्ट विथ प्रणवचा एपिसोड इथे समाप्त झाला असं मी घोषित करतो. तर भेटूया दुसऱ्या भागामध्ये. जय हिंद जय भारत.